नमस्कार मित्रांनो, आज मी हा माझा पहिला व्हिडिओ आपल्यासाठी प्रसारित करत आहे। मध्य प्रदेश येथील ओरछा या ठिकाणचा हा व्हिडिओ असून इथे 3-4 मंदिरं, एक किल्ला आणि एक राजवाडा असे एकंदरीत या ठिकाणाचं स्वरूप लोकांना हे आवडणारं निश्चित आहे। मी सुद्धा इतर यूट्यूबवरनं पाहून ॲट्रॅक्ट होऊन मी ते पाहण्यासाठी मागल्या वर्षी ऑगस्टमध्ये गेलो होतो। झाशीपासून अवघ्या 40-50 किलोमीटरवर हे ठिकाण असून आपण रिक्षाने तिथे व्यवस्थित अर्ध्या तासात पोचू शकता। राहण्यासाठी उत्तम हॉटेल्स आहेत। 1001 रुपयामध्ये तिघांचं ॲकोमोडेशन तुम्ही घेऊ शकता। व्यवस्थित AC रूम मिळू शकते आणि जेवणा खाण्याचा प्रश्न म्हणाल तर तिथे पूर्ण गाव व्हेजिटेरियन आहे। तिथे नॉनव्हेज मिळत नाही आणि नॉनव्हेज तिथल्या लोकांना माहिती पण नाही, त्यामुळे तिथे तुम्ही नॉनव्हेज खाण्याचा प्रयत्न करू नये। आणि अतिशय सुंदर असं ठिकाण, आपण नक्कीच या ठिकाणाला भेट द्या आणि आनंद घ्या। धन्यवाद। आता आपण ओरछामध्ये आहोत। समोरच ओरछाचं 3 मंदिरं आहेत, एक राजवाडा आहे आणि तो आता आपण एक्सप्लोअर करायला जाऊया। सोबत माझा मित्र अनिल, नमस्कार, आणि गणेश कोळी। आता आम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबलो त्या हॉटेलचं नाव आहे हॉटेल सनसेट। आता आपण एक्सप्लोअर करूया। मित्रांनो, आता आपण ओरछा किल्ल्यामध्ये आलेलो आहोत। हा समोर दिसतो तो शीश महल, हे आता मध्य प्रदेश टुरिझमचं हॉटेल आहे। अतिशय महागडं, कारण इथे स्वतः राजा आणि राणी ह्यांचं वास्तव्य होतं, त्यामुळे इथे राहायला तुम्हाला मिळू शकतं, परंतु वरच्या चढ्या दरामध्ये। तुमची गाडी इथपर्यंत तुम्ही आणू शकता, पार्किंग करू शकता। खाली 50 रुपयाचं माणशी तिकीट घ्यायचं आहे। ते तिकीट तुम्हाला सर्व ठिकाणी चालतं आणि ते तुम्ही अगदी संध्याकाळपर्यंत स्वतःजवळ सांभाळून ठेवायचं आहे आणि त्या तिकिटावर तुम्हाला सर्व ठिकाणी एंट्री मिळणार आहे। त्यामुळे अगोदर ओरछामध्ये आल्यानंतर पहिल्यांदा किल्ला पाहावा, मग बाकीची इतर ठिकाणं पाहावी। मित्रांनो, हा किल्ल्याच्या आतला मेन एरिया। आता आपण ओरछाच्या पहिल्या मजल्यावर आलो आहोत आणि पहिल्या मजल्यावरून तुम्हाला हे दिसत असलेलं विहंगम दृश्य किल्ल्याचं, त्यावेळची बांधणी बघा किल्ल्याची, अजूनही इंटॅक्ट आहे। उदाहरण फत्तेपूर शिक्रीसारखं स्ट्रक्चर आहे, परंतु फत्तेपूर शिक्रीमध्ये असा मध्ये हौद नाही आणि इथे हा हौद बांधलेला आहे। पावसाळी वातावरणामुळे आकाश अगदी निरभ्र आहे, फक्त वातावरण आहे, पाऊस काय तसा इथे नाही आहे। आणि अतिशय सुंदर असा किल्ला आपण आता पाहत आहोत। एकंदरीत 3 माळ्याचं हे एकूण कारभार आहे ह्यांचा।
तुम्ही ह्या किल्ल्यावर आल्यानंतर पहिल्या माळ्यावर जेव्हा तुम्ही आतमध्ये एंट्री घेता तेव्हा या पूर्ण किल्ल्याला तुम्ही अख्खा गोल राऊंड मारू शकता आणि किल्ल्याचं दर्शन घेऊ शकता. किल्ल्याला परत वरती जाण्यासाठी जागोजागी अशा पायऱ्या बनवलेल्या आहेत. त्या खूप नॅरो असल्याकारणाने वयस्कर माणसांनी थोडं सांभाळून चालायला हवं. आणि हा किल्ला तुम्हाला मी मधून असलेल्या चौकात कसा दिसतो चारी बाजूने ह्याचं दर्शन घडवणार आहे. तुम्ही पाहू शकता. आता आपण आलो तो हा तिरका जिना आहे आणि आता आपण या किल्ल्याला पूर्ण गोल राऊंड मारू आणि मग वरच्या मजल्यावर जाऊ. आता आपण किल्ल्याच्या फ्रंट डोअरच्या एक्झॅक्टली वरती आहोत. हा समोर शीशमहल दिसत आहे. किल्ल्याचं प्रवेशद्वार आणि समोर तिकडे लांबवर बेतवा नदी. त्या बेतवा नदीच्या किनारी वसलेल्या ह्या इथल्या महाराजांच्या स्मरणार्थ असलेल्या छत्र्या, म्हणजे जवळजवळ प्रत्येक राजाची एक छत्री, अशा तिथे 4 काय 5 छत्र्या आहेत. समोर हे टोकेरी दिसत आहे ते चतुर्भुज मंदिर. त्याखाली आहे पांढरा ते रामराज्य मंदिर. आता 1 वाजता ते बंद होईल, पण आम्ही त्याचं संध्याकाळी 7 वाजता दर्शन घेणार आहोत, कारण तेव्हा ते परत ओपन होणार. आणि त्या पलीकडे आहे ते लक्ष्मी मंदिर, ते सुद्धा आपण आता पाहणार आहोत. एकंदरीत किल्ला पैसा वसूल दर्शन आहे. त्यामुळे माझी सगळ्यांना रिक्वेस्ट राहील की तुम्ही इकडे प्रत्यक्ष येऊन हा गोड अनुभव घ्यावा. मित्रांनो, आता आपण किल्ल्याच्या दुसऱ्या माळ्यावर आपण पूर्ण शहराचा लूक घेत आहोत. किल्ल्यावरल्या आतील भागामध्ये ज्या काही बारीक बारीक खोल्या आहेत त्याला आतून असे सुंदरशी नक्षीकाम केलेले आहे घुमटांना. आणि असे जवळजवळ 6-7 घुमट ह्या किल्ल्याला आहेत. सगळे इंटॅक्ट आहेत. सगळ्या नक्षीकाम अतिशय सुरेख दिसत आहेत. आणि आता आपण परत ह्या रूममधून बाहेर पडत आहोत. आणि हा किल्ल्याचा परिसर, हा पहिला माळा आणि तिकडे खाली दिसत आहे तो ग्राउंड फ्लोअर विथ मधोमध असलेला हौद. मित्रांनो, आता अजून आपण एका पश्चिम दिशेला किल्ल्याच्या येऊन हे सगळं खालचं स्ट्रक्चर पाहतो. बरंचसं स्ट्रक्चर अजूनही व्यवस्थित शाबूत आहे. हे समोर दिसते ते बारादरी. बारादरी म्हणजे संपूर्ण या विभागाचा महसूल हा या बारादरीमध्ये गोळा व्हायचा. सगळ्यांचा हिशोब ठेवला जायचा. आणि हे किल्ल्याचे पाठीमागच्या बाजूला असलेले काही अवशेष ज्याचं आता अस्तित्व संपुष्टात येत आहे. मित्रांनो, आता आपण किल्ल्याच्या मागील बाजूस आलो आहोत. आणि मागील बाजूस असे सुंदरसे 2 हत्ती आहेत ह्या दरवाजाच्या एंट्रीला.
आणि अतिशय आखीव रेखीव असं पूर्ण हे बांधकाम आहे. आणि तुम्ही हा एकंदरीत परिसर पहा, किती अवाढव्य आणि अतिशय आखीव रेखीव मोजमापामध्ये बांधलेलं बांधकाम. हा समोर दिसतो तो थोडासा गार्डनसारखा परिसर आहे. आणि हे बारादरीनंतर हा इंग्रजांच्या काळात काही असं ऐकू आहे, तो जेल म्हणून पण त्याचा वापर केला. आणि हा किल्ला पहा किती सुंदर. हा 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 एखाद्याला स्वप्न पण पडून नाही इतका सुंदर हे किल्ल्याचं स्वरूप अतिशय व्यवस्थित मध्य प्रदेश गव्हर्नमेंटने मेंटेन केलेलं आहे. किल्ल्याला दरवाजे हे सागाचे असून त्या काळातले अतिशय सुंदर असे हत्तीचे रेखीव कोरीवकाम केलेले आहे. व ज्या दरवाजाच्या फ्रेम आहेत त्या लाकडी वाटत असून त्या पूर्णपणे दगडाच्या आहेत. दरवाजा मात्र हा लाकडाचा आहे, हत्ती दरवाजा आहे. असं करून आता आपण हा व्हिडिओ इथे संपुष्टात आणणार आहोत. पाहत आहोत तो किल्ल्याच्या मागील बाजूस जिथून आपण प्रवेश करते झालो तो महामार्ग तुम्ही पाहू शकाल की त्या रस्त्यावर एक आता लाल रिक्षा येत आहे. तिथून आपण आतमध्ये आलो आणि मी हा व्हिडिओ इथेच संपवत आहे. आणि आपण हा आवर्जून